नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A rod of length 4 centimeter is movable on a rectangular frame of wire. A film is formed. A force of 3.2 into 10 raised to minus 3 Newton is applied to the rod for its equilibrium. तो रॉड मुव्हेबल आहे, पण त्याला इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये म्हणजे स्टेशनरी कंडिशन मध्ये ठेवण्यासाठी एवढा फोर्स अप्लाय करावा लागतो. फाइंड द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. त्याच्यामध्ये गिव्हन डाटा बघा काय काय दिलेला आहे. रॉडची लेंथ सांगितलेली आहे 4 सेंटीमीटर. नंतर फिल्म फॉर्म केलेली आहे, फोर्स सांगितलेला आहे तिथला 3.2 into 10 raised to minus 3 न्यूटन. फाइंड द सरफेस टेन्शन. तर तिथलं सरफेस टेन्शन फाइंड आउट करा. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असा आहे, इथं फिल्म फॉर्म झालेली आहे त्या लिक्विडची, मग त्यामुळं लेंथ जी आहे ती दोन्ही बाजूची 2 सरफेसेस असणार आहेत. फॉर ए फिल्म there are 2 surfaces, therefore length on both sides must be considered. त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्हाला थोडासा बदलावा लागेल. therefore T equal to force upon 2L असं घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. फोर्स आहे 3.2 into 10 raised to minus 3 डिवायडेड बाय 4 सेंटीमीटर आहे ना, त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करा, कारण हे SI सिस्टम मध्ये आहे बघा. 4 into 10 raised to minus 2 मीटर. हे 2 इथलं प्रोडक्ट म्हटलं. हे टोटल बघा किती होते त्याचं. therefore कॅपिटल T इक्वल टू होणार आहे 3.2 डिवायडेड बाय 8 होणार इंटू 10 raised to minus 1. डिवाइड करून घ्या 8 न, म्हणजे हे 0.4 होणार आहे. इंटू 10 raised to minus 1 म्हणजे हे टोटल किती होते 0.04 न्यूटन पर मीटर. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोइंग ए सोप बबल ऑफ रेडियस 0.1 मीटर. रेडियस 0.1 मीटर दिलेले आहे. सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन 39 पर सेंटीमीटर. हे मात्र CGS मध्ये दिले. मी आधी पण सांगितले तुम्हाला, सरफेस टेन्शन ज्या सिस्टम मध्ये असेल त्याच सिस्टम मध्ये सगळी कॅल्क्युलेशन्स करायची आहेत. गिव्हन डाटा, वर्क डन, रेडियस सांगितलेली आहे 0.1 मीटर. याचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन करायचं. याला 100 न मल्टिप्लाय करा.
जे हे होणार 10 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन कॅपिटल टी इक्वल टू 30 डाइन पर सेंटीमीटर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपल्याकडं वर्कडनचा जो फॉर्म्युला आहे तो अशा पद्धतीने आहे. आता आपण याच्यावरूनच फॉर्म्युला तयार करून घेऊया. वर्कडन इक्वल टू टी इंटू ए. हा सोप बबल आहे त्यामुळे सरफेस एरिया तुम्हाला डबल कन्सिडर करावा लागेल. फॉर सोप बबल there are two surfaces. Hence, area must be doubled. त्यामुळे एरिया डबल करून घ्यायचा आहे. Therefore, A इक्वल टू 2 घ्या पहिल्यांदा आणि मग एरिया मांडा 4 पाय आर स्क्वेअर. त्यामुळे हे वर्कडन therefore W इक्वल टू टी इंटू ए च्या ठिकाणी 2 इंटू 4 ते होणार 8 पाय आर स्क्वेअर हे असं तयार होईल. Therefore W इक्वल टू टी 30 इंटू 8 इंटू 3.142 आणि रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर 10 चा स्क्वेअर असेल. तर हे एवढं सोडवता आलं पाहिजे. म्हणजे किती होईल बघा बरं 30 इंटू 8 म्हणजे हे झालं 240. 3.142 इंटू 10⁻². हेच काय करतो मी हे शून्य ह्या 10⁻² ला देऊन टाकतोय म्हणजे इथं असं शिल्लक राहील. आता 24चा पाडा फक्त आला पाहिजे आणि तो पण 4 पर्यंतच पाहिजे. तेवढं तरी नक्की आलं पाहिजे. 24 दुने 48 8 झाले 4 24 चोक 96 आणि 4 100 0 झाले 10 24 एके 24 आणि 10 34 4 झाले 3 24 त्रिक 72 आणि 3 75. म्हणजे हे येणार आहे 75.408 गुणिले 10चा तिसरा घात अर्ग्स मध्ये येणार आहे कारण सीजीएस सिस्टम मध्ये कॅल्क्युलेशन केले. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कंपेअर द अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्लोइंग टू सोप बबल्स ऑफ रेडियाई इन द रेशो 4:5. सोपा क्वेश्चन आहे. काय विचारले अमाऊंट ऑफ वर्क डन कम्पेअर करा म्हटले. कम्पेअर म्हणजे त्यांचा रेशो घ्यायचा. गिव्हन डाटा वर्कडनचा रेशो विचारलेला आहे W1/W2 त्यांच्या रेडियसचा रेशो त्यांनी दिलेला आहे R1/R2 इक्वल टू 4:5. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्कडन इक्वल टू टी इंटू ए आहे. फॉर सोप बबल there are two surfaces
hence area must be doubled. दोन सरफेसेस आहेत त्यामुळे एरिया डबल घ्यायचा आहे. therefore W equal to T into 2 into 4 pi r square हे असेल. याच्यावरून W1 अपॉन W2 असं जर घेतलं रेशो त्यांचा तर सरफेस टेन्शन तेच राहणार आहे. 2 into 4 म्हणजे 8 झालं into pi into r1 square divided by T into 8 into pi into r2 square हे असेल. याच्यातला बराचसा पार्ट कॅन्सल होईल म्हणजेच हे किती येणार r1 अपॉन r2 ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. r1 अपॉन r2 आहे 4 अपॉन 5 त्याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर येईल 16 अपॉन 25 हे त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 8 droplets of water each of radius 0.2 millimeter coalesce into a single drop. म्हणजे 8 छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत. कोएलेस म्हणजे एकत्र येणे मर्ज होणे आणि त्यांच्यापासून एक मोठा ड्रॉप तयार होतो. तर ड्रॉपलेट्सची रेडियस सांगितलेली आहे 0.2 मिलीमीटर. टू फाइंड द डिक्रीज इन द सरफेस एरिया. तर सरफेस एरिया कितीनं डिक्रीज होतो त्यामुळे हे लक्षात ठेवा पहिल्यांदा की ड्रॉपलेट्सची संख्या जास्त तेवढा सरफेस एरिया जास्त. या ड्रॉपलेट्सची संख्या कमी झाली की सरफेस एरिया कमी होतो म्हणून डिक्रीजिंग सरफेस एरिया त्यांनी इथं विचारलेलं आहे. तर बघा एक 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 टर्म घेऊया आपण त्यामधलं काय काय करायचंय बघा. गिव्हन दॅट 8 ड्रॉपलेट्स सांगितलेत त्याला मी n कन्सिडर करतो. रेडियस ड्रॉपलेटची रेडियस मी स्मॉल r कन्सिडर करतो. 0.2 मिलीमीटर मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करतो आणि 0.2चं 2 मध्ये कन्व्हर्शन करतो. त्यानंतर फाइंड द डिक्रीज इन सरफेस एरिया असं त्यांनी विचारलं. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये एरिया डिक्रीज होतो त्याच्यात काय अडचण नाहीये. तर रेडियस मध्ये पण चेंजेस होतात पण व्हॉल्यूम जो आहे तो कॉन्स्टंट राहतो. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉपलेट्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ 1 ड्रॉप. 8 ड्रॉपलेट्स म्हणजेच काय होणार 8 इंटू 4 अपॉन 3 पाय आर क्यूब आणि एका ड्रॉपचा व्हॉल्यूम म्हणजे 4 अपॉन 3 पाय आर क्यूब हे असं येणार. हे लक्षात ठेवा ही महत्वाची स्टेप याच्यातली. आता याच्यामधलं 4 अपॉन 3 हे कॅन्सल झालं पायला पाय कॅन्सल झालं म्हणजे शिल्लक असं राहील. मग याच्यावरून कॅपिटल आर इक्वल टू क्यूब रूट घ्या दोन्ही बाजूला म्हणजेच कॅपिटल आर इक्वल टू 2r असेल व्हॅल्यू. आता मला सरफेस एरिया इनिशियल सरफेस एरिया आणि फायनल सरफेस एरिया हे कन्सिडर करायचे आहेत. इनिशियल सरफेस एरिया इक्वल टू
तर इनिशियली किती आहेत ते 8 ड्रॉपलेट्स आहेत. मग हे कसं होणार 8 इंटू 2 इंटू 4πr². हे 2 का घेतलेलं आहे? कारण सोप बबलला डबल सरफेस एरिया आहे. ते पुढं कारण लिहूया इथं आपण. सॉरी, ह्याच्यामध्ये सोप बबल म्हणजे काय आहे ते ड्रॉपलेट्स आहे, तिथं 2 येणार नाही. सोप बबलला डबल सरफेस एरिया आहे, इथं नाही. कारण हे काय आहे तर ड्रॉपलेट्स आहे. ड्रॉपलेट्सला फक्त एकच सरफेस, त्यामुळे 8 इंटू 4πr². त्यामुळे हे टोटल किती होईल? इनिशियल सरफेस एरिया A1 इक्वल टू 32πr². लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण सगळीकडे डबल करत आलोय. लेंथ होती, डबल केली, कारण स्लोप, कारण त्या ठिकाणी फिल्म होती, त्यामुळे 2 सरफेस आहे. इथं ड्रॉप आहे. लिक्विड ड्रॉप साठी सिंगल सरफेस एरिया, फक्त बाहेरचाच सरफेस एरिया कन्सिडर करायचा आहे. नाव फायनल सरफेस एरिया. मग फायनल सरफेस एरिया मध्ये फक्त ड्रॉपचा सरफेस एरिया आहे, म्हणजेच तो किती येणार? 4πr² येणार. त्याला मी इथं 8 लिहितोय. मग 4π कॅपिटल R इक्वल टू किती आहे बघा? 2r. ते इथं वापरतोय, त्याचा स्क्वेअर म्हणजे ते किती होणार? 4π इंटू 4r², दॅट इज इक्वल टू 16πr². हा झाला फायनल सरफेस एरिया. आता इथं व्हॅल्यूज जर तुम्ही बघितल्या तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की सरफेस एरिया काय झालेला आहे? कमी झालेला आहे. आता मला डिक्रीज इन सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. तो डिक्रीज इन सरफेस एरिया इक्वल टू DA घेऊया आपण त्याला. A1 मायनस A2. Therefore DA इक्वल टू A1 आहे 32πr² मायनस A2 16πr². This is equal to 32 minus 16 एवढं येणार 16πr². त्या रेडियस साठी किती व्हॅल्यू दिली त्याने? 2 इंटू 10⁻⁴. ते तेवढं इथं घ्या. सिक्स्टीन इंटू 3.142, 2 इंटू 10⁻⁴, ब्रॅकेटचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर 4 इंटू 10⁻⁸ हे असेल. हे किती होणार? 16 चोक 64. 64 न मग ह्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. 64 इंटू 3.142 इंटू 10⁻⁸. त्यांचे लॉग बघूया. 64 64चं बहुतेक 80-62 काहीतरी असण्याची शक्यता आहे. बघूया, बरेच दिवस झालं बघून त्याला. बरोबर आहे 64, 80-62. त्यानंतर 3.142 तो काय माहिती आहे? 49-72. बेरीज 4, 13, 10 आणि 5, 1303 ह्याच्यामध्ये 1, 2.3034 याचा अँटीलॉग, 0.30चा 3 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 0.30चा 3 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 2009 आणि 2011.
म्हणजेच 2.011 इंटू 10⁻², इथे किती आहे बघा, इथं आहे 10⁻², इथं आहे 10⁻−8. हे टोटल होणार आहे 2.011 इंटू 10⁻⁻6 meter square. So this is the decrease in surface area. Next problem बघा. Find the pressure 200 meter below the surface of the ocean if the pressure on the free surface is 1 atmosphere. तर हे 1 atmosphere ची पण व्हॅल्यू खरं तर त्यांनी द्यायला पाहिजे. डेन्सिटी ऑफ सी वॉटर ती मात्र त्यांनी दिलेली आहे. गिव्हन डाटा फाइंड द प्रेशर विचारलेलं आहे. टू 200 मीटर बिलो, त्याला आपण एच कन्सिडर करणार आहे. ऍक्च्युली डेप्थ आहे ती 200 मीटर. इफ द प्रेशर ऑन द फ्री सरफेस, म्हणजे P0 दिलेलं आहे, ते सांगितलेलं आहे 1 atmosphere, म्हणजेच 1.013 इंटू 10⁻⁵ पास्कल घ्या किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहिलं तरी पण चालते, काही अडचण नाही. त्यानंतर डेन्सिटी दिलेली आहे, ती सांगितलेली आहे 1060 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि जी ची व्हॅल्यू लागेल, जी इक्वल टू, सगळे SI सिस्टम मध्येच आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचा फॉर्म्युला कसा आहे, P इक्वल टू P0 प्लस H ρg. याच्यामधलं P0 ठीक आहे, आपण आहे याच्यातच आता वापरू. काय आता थोडस P0 ची व्हॅल्यू प्लस एच मध्ये काय काय येणार आहे बघा. सॉरी, ह्या सेकंड पार्ट मध्ये काय काय येणार आहे बघा. पहिल्यांदा येणार एच, ती येणार 200. रो ची व्हॅल्यू ती आहे 1060 आणि जी ची व्हॅल्यू ही आहे 9.8. मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये ऍड करावी लागेल. बघा समजतंय का. सगळ्यात पहिलं काम करूया, हे पहिल्यांदा सोडवून घेऊया. त्याचं किती होते, काय काय होते ते पहिल्यांदा बघू. लॉग टेबलनं सोडूया. सरळ 200, त्याचा येणार 2.3010. त्याच्यानंतर आहे 10⁶ मध्ये बघायचंय, 4 डिजिट्स आहेत, म्हणजे 3 पॉइंट येणार. ते 10⁶ मध्ये 6 मध्ये 0,253. ते 0 लिहा आठवणीला, 0 विसरू नका त्याच्यातलं. 98,99,12 यांची बेरीज 2 आणि 3 5, 1 6 7 9 11, 1 10 13, 3 आणि 3 6 हे असेल 6.3175. याचा अँटीलॉग 0.31 चा 7 मध्ये 5 चा मिड डिफरन्स, 0.31 चा 7 मध्ये 5 चा मिड डिफरन्स, 0.31 7 मध्ये 5 चा मिड डिफरन्स, 20 75 आणि 2 30 77.
तो जो पार्ट आहे तो इथे येणार आहे 2.077 इंटू 10⁶ हे असं होणार आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला पार्ट आहे तो आहे तसाच ठेवायचा आहे 1.013 इंटू 10⁵. आता हे 10⁵ आहे तर ह्याला पण 10⁵ करून घ्यावं लागेल, त्याशिवाय बेरीज करता येत नाही. मग हे पहिला पार्ट मी तसाच ठेवतोय 1.013 इंटू 10⁵ प्लस याच्यातलं एक 10 वापरून घ्या, म्हणजे याचं काय होणार 20.77 होणार इंटू 10⁵. आता या दोघांची बेरीज करायची. हे किती होणार 20 आणि 21. इथं काय होते का नाही, बाकीच काय हातचे वगैरे तर काही येत नाहीत. 21.783 इंटू 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कुठलंही युनिट वापरलं तरी चालेल. हे तिथलं प्रेशर येतं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ए हायड्रॉलिक लिफ्ट the input piston has a surface area of 30 centimeter square and the output piston has a surface area of 1500 centimeter square. Input piston output piston दोघांचे एरिया दिलेले आहेत. A force of 25 Newton is applied to the input piston. मग इनपुट पिस्टनला एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे. कॅल्क्युलेट द फोर्स ऑन द आउटपुट पिस्टन. तर आउटपुट पिस्टन वरती किती फोर्स ऍक्ट होईल हे त्यांनी विचारलेलं आहे. सिंपल आहे क्वेश्चन, काही विशेष नाही आहे जास्त. गिव्हन डाटा फॉर इनपुट पिस्टन, दोन्ही सेक्शन मी सेपरेट करून घेतोय. इनपुट पिस्टन आणि आउटपुट पिस्टन असे दोन भाग वेगवेगळे कन्सिडर करूया. सरफेस एरिया दिलेला आहे A1 इक्वल टू इथे ते 30 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आहे असं ठेवलं तरी चालेल, पण तरी पण ज्यांना कन्व्हर्शन करून पाहिजेच आहे. एका सेंटीमीटरचे मीटर 10⁻². इथं सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, त्यामुळे हे होणार आहे 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. त्यानंतर इनपुट पिस्टनला अप्लाय केलेला फोर्स त्यांनी दिलेला आहे, तो पण इथे घेतोय मी 25 न्यूटन. म्हणजे हे इनपुट पिस्टनचं काम झालं इथलं. फॉर आउटपुट पिस्टन तर त्याचा एरिया 1500 सेंटीमीटर वर्ग आहे. A2 इक्वल टू 1500 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे जे किती येणार 1500 इंटू 10⁻⁴ मीटरचा स्क्वेअर. F2 विचारलेला आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. हे पास्कल लॉचं ऍप्लिकेशन आहे. पास्कल लॉ नुसार प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे. बाय पास्कल्स लॉ P1 इक्वल टू P2 इक्वल टू कॉन्स्टंट. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2 असेल. मला फाइंड आउट करायचं आहे F2, तर याच्यावरून F2 इक्वल टू हे A2 तेवढे इकडे पाठवा, F1 अपॉन A1
इंटू A2 हे असेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. F1 25 आहे, A1 आहे 30 इंटू 10⁻⁻⁴. त्यानंतर एरिया तो आहे 1500 A2 एरिया इंटू 10⁻⁻⁴. तर याच्यातलं हे 10⁻⁴, 10⁻⁴ ते इथंच कॅन्सल होईल. F2 इक्वल टू, अजून सिम्प्लिफिकेशन, हे 1 0 कॅन्सल होईल. 3 इथं डिव्हाइड करा म्हणजे 3×5 = 15 आणि 50 हे एवढं शिल्लक राहील. 25 इंटू 50 हे असं येणार. आता हे एवढं सोडून घ्या, 25×5 = 1,600, 1,250 येणार आहे. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A soap film is formed as a rectangular wire frame of area 2 centimeter by 2 centimeter. हा इनिशियल एरिया आहे. Is immersed into a soap solution and taken out. Now, if the area of the film is increased to 3 centimeter by 3 centimeter, हा final area. Calculate the work done in this process. Surface tension of soap film is 3 into 10⁻⁻² Newton per meter. Given data. इनिशियल सरफेस एरिया त्याला मी A1 घेतोय. 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर त्यांनी जसं दिलेलं आहे तसंच घेतो इथं. दॅट इज इक्वल टू 4 सेंटीमीटर स्क्वेअर. याच मीटर स्क्वेअर मध्ये 4 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर त्याचा फायनल सरफेस एरिया A2 इक्वल टू 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर म्हणजे ते टोटल किती होणार, 9 सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. वर्कडन विचारलेलं आहे त्याने आणि सरफेस टेन्शन जे आहे ते सांगितलेलं आहे 3 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. इनिशियल आणि फायनल सरफेस एरिया दिलेला आहे. मला चेंज इन सरफेस एरिया घ्यायचा आहे. नाउ DA इक्वल टू 2 टाइम्स A2 मायनस A1 असं घ्यावं लागेल. मग 2 का घेतले ते तेवढं त्या ठिकाणी सांगूया. सोप फिल्म आहे ती. सोप फिल्म हॅज 2 सरफेसेस. एवढं दिलं तरी बास आहे, त्यामुळे इथं 2 घेतलेला आहे. देअरफॉर DA इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट A2 किती आहे, 9 इंटू 10⁻⁴ मायनस A1 आहे 4 इंटू 10⁻⁴. हे टोटल किती होणार बघा, DA इक्वल टू 2 इंटू 9 मायनस 4 होणार 5, 5 इंटू 10⁻⁴. हे परत टोटल किती होणार, 2 इंटू 5 म्हणजेच 10 आणि 10 इंटू 10⁻⁴ म्हणजेच हे होणार आहे 10⁻³ मीटर स्क्वेअर. एवढं त्या ठिकाणी तो तयार होणार. आता वर्कडन पाहिजे मला.
Now work done equal to T into dA. Therefore work done equal to T आहे 3 into 10 raised to minus 2 आणि चेंज इन एरिया आहे 10 raised to minus 3. त्यामुळे टोटल होणार 3 into 10 raised to minus 5 जूल. SI सिस्टम मध्ये आहे कॅल्क्युलेशन सगळं. त्याचं फायनल आन्सर.